करू काही समजत नाहीये. आज तर झोपही लागते. आई कुठे गेली काय माहिती. हळदीला जा लागते आता. काय झालं वा अनिता, काय शांत बसली आहे? काय नाही बाई, झोपच लागून राहिली. हा का, झोप लागते? हळदीला जा लागन ना. हा नाही, हळदीला तर जा लागते. मग तयारी कर ना. अव रात्री उशिरा आली ना तू, म्हणून तुला झोप लागते. हा नाही, तिथं कार्यक्रमामध्येच होतो तर काही समजलं नाही किती वाजले काय वाजले. अव एवढ्या रात्रीपर्यंत जागरण करा लागते काय? बाई सगळेच तर पाहुणे होते तिथं, मग बसलो तर गप्पा मारत बसलो. हा काय? मी काय म्हणते, बोल ना बाई, काय म्हणत? बोल ना, काय म्हणत? आई मी काय म्हणते, आता उद्या हे येतील नाही लग्नात, तर मग मी चालली जाईन. काऊन व? आता काय करू आई, लय दिवस झाले ना. अव माय, मग काय होते लय दिवस झाले तर? आता राय ना. आता लय दिवस झाले नाही, लय आता लग्न झालं तिचं. लग्न होऊन घेऊन जाईन, मग येते ना, तर मग चालले जाईन. मग अजून यांना घ्यायला बोलवा ना, तिथं रिसेप्शनसाठी जा लागन ना. का मग जवायसाठी तर पाहुणचारीने केला आपण, काही नाही करणार. लग्नातच जेवतील तर मग म्हणतील काय की मी घरी जेवतो? हा, ते असेच म्हणत होते की लग्नाला येईन मी, मग आपण येऊन जाऊ सोबत म्हणे घरी. अव त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, पण आपलंही पाहुणचाराचं म्हणायचं काम आहे त्यांना. अव म्हणून पाहतो मी, जवाई बापू पाहुणचारासाठी थांबा म्हणून. हा तसं म्हणून पाहिजे. काय म्हणतात काय माहिती, लय दिवस राहिले तर बरं नाही वाटत ना. ते तर आहे. मग काय करतो आई, चाल बाई आई, तिथं जा लागते हळदीले मग अजून, आणि तयारी करा लागते. हा व बाबा येऊन निघाले का बाई? आई येतील ना व, शेतात गेले, काम सुरू आहे तर तिथं गेले ते. हा ते तर आहे. तर चालली जाशील अजून तर करमणार नाही आम्हाला. आता काय करतो आता आई, मला जायची इच्छा नाही आहे पण जा लागते. हा व बाई, तू कुठे गेलती? अहो मी काकूच्या घरी गेलती. काय म्हणत होती काकू? काय नाही तेच पोरीच्या विषयी सांगत होती. हा का बाई? हा आहे म्हणते, चांगली पोरगी आहे म्हणते, घरगुती कामं करते, ब्लाऊज घेऊ शिवते म्हणते. हा काय, कुठची आहे? चांदूर बाजारची व काय? हा व चांदूर बाजारची पोरगी येते. मग तर माझ्या गावाला वरचीच आहे बाई. हा ना, हो त्याची तिकडे येतील तर येतील मग त्या घरी. हा का बाई? तर म्हणत होती बा काकू की काका जाणार, हे जाणार आहे म्हणे, भाऊ जाणार आहे, 3-4 जण जाणार आहे. हा का बाई? चांगली आहे, पोरीच्या घरची गरीब परिस्थिती आहे तर मग देऊन देतील यांले. हा ते तर आहे. तो येतो म्हणे पुढच्या रविवारी, मग जातील ते पाहाले. हाव का? हा व चालाय, मी तयारी करतो. हा व मी करतो ना. मंडप गिंडप चांगला टाकला. हा आता कसं पाहुणे रावणेले झोपाली होते ना, मोठाच टाकला. मग बरं झालं ना, उन्हाळ्यात लग्न आहे तर बाहेर झोपते मग पाहुणे. हा ते म्हणून गादे गिदे टाकून ठेवले आहे. माणसं सारी तर बाहेरच झोपले होते. हा बरोबर आहे ना, उन्हाळ्यात झोपता येते बाहेर. हो ना, कॅटरसले दिलं वाटते जेवण. कॅटरसले दिलं, कारण मग चुलीवर कोण केलं असतं, इथं दुपट झालं असतं. तिथं आहे, बरं झालं ना दिलं. तो गॅस भेटून असतं राहिलं, भेटते तर 2500 रुपयाचं भेटून राहिलं. हा तसंच करते ते, जेव्हा काम पडते आपल्याला तेव्हा लय महाग विकते. हो ना भाऊ, लय महाग विकून राहिले. आता 2-3 दिवस लोक नाही तर दुकान बंदच ठेवसान. हाव ना, दुकानाकडे काही लक्ष देता येत नाही. बरोबर आहे ना. कधी सुरू होते हळदीचा कार्यक्रम? काय माहित बापा, करते बहुतेक आता. त्याचे काय करते काय लवकर सवकर. हा ते तर आहे, वेळानच करते सारं. लग्न इथं वेळानच लावते. हाव ना, मार डान्स करते ते, मार नाचत बसते. आता काय करावं, त्या मागे चेअर आहे तिथं बसू आपण. ठीक आहे ना, चला तिकडे बसू. अरे योगेश, चला आपण ते कॅटरसचं बघू. ठीक आहे ना दादा? हाव रे, आता हळदी झाली की जेवायला बसणार सगळे, तर मग लावून देऊ ते कॅटरसचं. चालते ना दादा? चला आता हळदी लावून घेऊ. काय म्हणते मिताली, कशी आहे व? काकू मी मस्त आहे, तुम्ही सांगा तुम्ही कशी आहेत? अव मी चांगली आहे. हाव का काकू? अनिता नाही दिसून राहिली. नाही ना, ते तिच्या सहेलीचं लग्न नाही का, ते तिकडे गेली आहे. हाव का काकू? चला ना बाई, हळद लावून घ्या ना, मग लय टाइम होऊन जाईल ना. हाव लावतो ना. कविता लयच घाई आली बाई. नाही हो काकू, मग हे झालं की मग आयरायचं काम आहे ना. हाव बरोबर आहे ना. काकूले सासू बनायची लयच घाई आहे. काय पहिल्यांदा सासू बन राहिली का ते दुसऱ्यांदा बनते ना. हाव ते तर आहे. अण्णाबाई, मिताली हळदीचं ताट. हो आई, आणतो ना. अरे गाणं लाव रे. गोऱ्या गोऱ्या गालावरी चौगडा बोलवतो दारी ग पोरीनावरी, आणि किने किने काकन ऋण जुन गुलाबाची कली बघा हल्दीने माकली, गुरी गुरी गाली लीला 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 जली. चढते उडते जादू नजरेची अशी, चढते जळते जादू नजरेची अशी. रे बघा गुलाबाची कली बघा हल्दीने माकली, अलू ललू झाली बाई ललू ललू लाजली. अरे कमी लावा आई, व हे किती हळद लावली. अरे काही नाही होत ना. असंच असते, तुमचं मस्त रंग निखरते हळद लावल्यानं. अहो वहिनी, मी फेशियल केलाय ना. काही नाही होत, फेशियल केलाय तर. एकाच दिवशी लावणार हळद, काय रोज रोज लावणार का तुले? नाही ना काकू. अरे बापा, हे किती भरून टाकलं का बाई, हे दिवसभर राहायचं का असं? नाही रे, नानवडा करू ना थोड्या वेळानं. हाव काय, म्हटलं काय असंच राहायचं काय? लग्न करणं सोपं आहे का भाऊ? आई मी येतो तिकडे फोटो काढून. हाव रे, जाय ना मिताली, तुला फोटो काढायचे असन तर तू ना अमित फोटो काढून घे. काढून नाही आता उद्या परवा. अहो काढून घे, चांगली साडी गिडी घातली तर. बघतो आता हे कुठे आहे तर मग काढतो. ती सोबतही काढून घे.
हा बाई काढतो ना. बरं झालं बाई लताबाई आल्या तुम्ही तर ले वाटलो काय येतच नाही का आज नाही व येतच होतो ना. अन उद्या लग्नाला या हा व आता पाहतो ना काय काय होते तर. काऊन या ना नाही ना जरा उन्हाचं सगळीचे सगळे लग्नात जातील तर मग घरी कोणी पाहिजे ना. तर योगेश येऊन राहिला हे येऊन राहिले. मग काय होते नाही व आता पाहतो ना काय होते तर. जमलंच तर येतो नाही तर मग राहतो घरी. रिसेप्शन आहे ना मग अजून. ते तर आहे नाही तर गाड्या गिड्या केल्या आहे अव गाड्या गिड्याचा काही प्रश्न नाहीये. आम्ही तर काय एसटी ने येतो. नाही व गाड्या केल्या ना तू ये बाई हा मंदा हा काकू पाहतो ना आता काय होते तर. का हो त्या अश्विनी नाही आली काकू तिले 8वा महिना सुरू आहे ना त्याच्या कारण. हाव का व रिसेप्शनला ये जो म्हणा आता पाहिन ना तिची तब्येत बरी राहिली तर येईन ते. हा व बाई तब्येत पाहा लागते सविता आली ना काकू. हा व ते घरात असता आहे हा काय भेटतो मी तिला काम आहे मला. ठीक आहे ना जाय चांगलं झालं बाई त्या दोन्ही पोरायचं लग्न होऊन जाईन तर नाही. एक सून तर पहिले चांगली भेटली तुले आता दुसरी भेटते. हाव ना काकू लय काळजी पडली होती काय कशी भेटते न काय भेटते. आता मितालीचा स्वभाव बरा आहे. हा व तिचाही चांगला आहे ना दीपाचा. हाव बाई आता जावाई चांगल्या चांगल्या राहिल्या पाहिजे नाही तर काय एका घराचे 2 घर व्हायला टाइम नाही लागत. आपण भेदभाव नाही केला 2 सुनाईमध्ये तर काही होत नाही. तू भेदभाव करशील तर मग होतेस. आता मी कायचा भेदभाव करतो व? दोन्ही सुनाले समान तर ठेवायचा. हा व आपला तर प्रयत्नच राहते काही 2 सुनाले समान ठेवायचा. मिताली लोय चांगली आहे. हा व मिताली लय खरंच चांगली आहे. हो ना आता पाहतो ना 4-5 वर्ष झाली तिच्या लग्नाले. किती चांगली राहते ते. हा सणा सुनाले सिटीत राहते पण घरी येते बरोबर. हाव ना आता 1 महिना झाले आली आहे लग्नाची कामं करून राहिली. हा व बरी आहे चांगली भेटली बाई तुले. हा आता हे तर काय चांगलीच आहे. हा पाहिलं देखील तुमचं. हा व पण काय सांगू शकतो बाई आपण. हाय काकू जेवण करून जा. हा व जेवतो ना. योगेशी कालपासून लय कामं करून राहिला. हो आता मित्र परिवारात करावंच लागते. हाव ना काय तुम्ही आता मंदा सविता कुठं आहे मग जेवतो आम्ही. हा व काकू सोबत जेवा ना. आई काय म्हणत होती त्यासाठी बोलवलं. अरे मी म्हणत होती की ते 50,000 रुपये द्यायचे ना आपल्याला. हा बा आई द्यायचे ना. मग कधी देसान. आई ते आयरामध्ये बसतील तेव्हा देऊ ना. हाव का रे मग आणले काय तू बँक मधून काढून. अबा आई बँक मधून काय ते काढा लागते. काऊन रे बँक मधून काऊन काढा नाही लागत. आई आपण 5,000 रुपये कॅश देऊ आणि बाकीचे पेटीएम न करून टाकू. हाव का रे आता आयराचे पैसे पेटीएम न द्यायला लागले काय. अबा आई आता कोण एवढी कॅश जमा करत ठेवते आणि लग्नाच्या घरात कुठं पैसे ठेवले असते. हाव ते तर आहे. मी तर आता 1 रुपयाही सांभाळू शकत नाही अशी कंडिशन झाली तुमची. अहो आई आमची कंडिशन बरी आहे. तू नाश्ता गिष्टा केला की नाही. अरे केला ना नाश्ता बापा. काय उशिरा उठता त्या साऱ्याच्या साऱ्या. हे पाय ना हिनं अर्धा मेकअप केला ना ज्वेलरी तर घातलीच नाही. आई आता मी तयारीच करत होती ना तुम्हीच तर बोलून घेतलं मला. मग घाल ना थोडं फार सोनं. लोक काय म्हणतील. काय म्हणते बाई आजकाल काय सोन्यानं ओळखतात का लोक. दीपा फोटो चांगले येणार नाही ना. अहो आता पाय ते आणि ताई रडायला लागली. मी दूर थोडी जाऊन राहिल्या जवळच एका गावातच जाऊन राहिल्या. बाई तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू ये ना घरी. नाही बाई असं म्हटल्यानं होत असते काय. होते ना कायले हे करते. हवं माय पोरीच्या आयुष्यातला लय मोठा बदल होत असते लग्न म्हणजे. हा व आजी काकू ते तर समजतं आपल्याला पण आता काय करणार आहे. पोरी द्यास लागते दुसऱ्याच्या घरी. आपल्या घरी ठेवून त्यांचा निभाव होऊ शकत नाही. व ते तर जगाची रीत आहे. पण म्हणते एका दिवसात सरळ बदलून जाते. त्या घराले आपलं माना लागते त्या लोकायले आपलं समजून घ्या लागते आणि पोरीले सारं समजून घ्या लागते. सासरचे लोक नाही समजून घेत. हा व ते तर आहे आता तर लय समजून घेते पहिल्यासारखं तो नाही राहिलाय. आणि आता माय पोर एवढीशी चालली आता नाही परक्याच्या घरी. पण रडून नाही चालणार ना. तिची तब्येत वगैरे खराब होऊन जाईल ना ते अशीच रडत राहिली तर. आई व अव दीपा शांत बस ना. आई मी कशी शांत बसू व तू सांगत. दीपा आता रडू नको बस कर आता. काकू मला समजूनच नाही राहिलं. अव बाई प्रत्येक पोरीच्या आयुष्यात हे क्षण येतच राहते ना. आणि इतकी काही दूर नाही चालली तू. आता जास्त बरी चालली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चौगडा बोलत दारी ग पोरी नवरी आली. सजली धजली गुलाबाची कली बघा हळदीने मातली. गोरी गोरी गालावर हळू हळू लाजली. चढते भिडते जाजू नजरेची अशी. चढते भिडते जाजू नजरेची अशी गुलाबाची कडी बघा हळदीने मातली. लली लली गली बाई हुतू हुतू लाजली. हो 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 हळद लागली हळद लागली. चाल ना आता हळदी लावली आता तेल गिल चढून घे. मग तेल चढून घ्या मग नानोरा करा लागते. हाव ना मग उशीर होते ना. आपण सगळे चालला तर जेवण करून घेऊ
त्या फोटो काढते. ठीक आहे ना, चला मग आपण सगळे जेवण करून घेऊ, त्या फोटो काढते. हो ना, फोटो काढायचे राहिले ना तिचे. अनिता तू थांब तिच्या सोबत. हा काकू थांबते ना मी. चाल वैशू. हा ताई येतो ना. ताई इकडे बघा थोडस. दादा छान फोटो काढ जा. अरे तुमच्या कालावर तर जास्तच हळद लावून दिली. थोडी थोडी हळद लावा लागते. अहो दादा जितकी लावली तितकंच काढा तुम्ही फोटो. ठीक आहे ना, मला काय आहे. आता दुसरी पोच करा. दादा ते हळद अशी फेकतात ना आणि फोटो काढतात, तो काढा तर. आता इथं जास्त लोक तर आहे नाही, कोण फेकन हळद. ते मी माहित फ्रेंड आहे ना, ही फेकते. ठीक आहे ना, चालते. ताई मी फोटो काढन ना तेव्हा अशी हळद फेक जा. ते फुलाच्या पाकळ्या आहे त्या फेका. ठीक आहे ना दादा, फेकतो मी. दादा बाबाचा आणि माझा फोटो काढा. हो ताई काढतो ना. ठीक आहे ताई, झाला आता फोटो काढू. आता आम्ही जेवण करतो आणि मग थोड्या वेळाने धानोऱ्याचे फोटो काढतो. ठीक आहे ना दादा. बाबा कुठे गेले होते, एवढा वेळ झाले? अगं बाई मी काम करत होतो. हा मंगल कार्यालय गेलो होतो, पाहाला कशी सोय आहे काय नाही. हो का बाबा? जेवण वगैरे करा बाबा. नाही तर तब्येत वगैरे खराब होऊन जाईल. नाही ग, करतो ना जेवण. मी किती वेळची बाबा तुमची वाट पाहून राहिली होती की बाबा आता येतील तेव्हा येतील. अगं बाई मी येतच होतो. हा आणि बाय बाई, तुला कधीही आपल्या बाबाची जरूरत पडली तर मी आहे तुझ्या पाठीशी. हा हो बाबा मला माहिती आहे. असं समजून घेऊ नको, लग्न झालं म्हणजे परकी झाली असं काही नाहीये. नाही हो बाबा, असं काही नाहीये. बाई आता कशाला रडतो. हा नाही हो बाबा, मला तुमची किती आठवण येईल तेव्हा मी काय करन. अगं बाई तुला आठवण आली की येऊन जायचं ना, किंवा आम्हाला बोलवायचं, आम्ही येत जाऊ तुझ्या भेटीला. बाबा आज थोडी होते. अगं होते सगळं, कायला एवढं टेन्शन घेतं बाई. बाई आम्ही हाय ना. हा नाही हो बाबा, मी साजरी केल्यावर तुमची काळजी कोण घेईल? अगं बाई आम्हाला काही कसं झालं तर आम्ही लगेच येऊ तुझ्या घरी, तू नको एवढं टेन्शन घेऊ. हा नाही हो बाबा, आता तुमची काळजी कोण घेत जाईल? तुला सांगितलं ना. हा तू अशी रडत नको जाऊ तर. रडू नको तर. नाही बाबा, मी करतच नाही लग्न. अहो बाई लग्न करावंच लागते, एक दिवशी सासरी जावंच लागते. काय तर आता अनिता गेली. हा आणि काही वाटलं तर तिथं अनिता आहे ना. हा तिथं कशा तुम्ही दोन्ही फ्रेंड बनून राहत होत्या, तिथं एक दुसऱ्याची काळजी घेता तुम्ही तिथं पण. हा काही दूर नाही आहे, लगेच यायचं. हो बाबा ते तर आहे. काका तुम्ही तिची काहीच काळजी करू नका, मी आहे ना तिथं. आणि कविता बाई चांगली आहे बाई. हा म्हणून तुला दिलं, दुसऱ्याच्या घरी दिलं का? आत्याच्याच घरी दिलं ना. किती चांगली आत्या, तुला तर माहिती आत्या स्वभाव कसा आहे तो. तरी एवढं टेन्शन घेऊन राहिली. हा आता मस्त खमकी हो. हा काही विषय नाही आहे. शी गोड परत रडशील तर कसं चालन बाई. मला मान्य आहे की तू एकटीच आहे, असं आहे तसं आहे म्हणून तुला लय काळजी वाटते. तुला वाटलं यायचं मस्त. हा तुझ्याकडे कधीही आपल्या घराचे दरवाजे उघडेच आहे बाळा, बंद नाही असं समजू नको. लग्न झालं म्हणजे असं झालं तसं झालं. हा नाही हो बाबा, मला तर माहिती आहे. स्वतःची नाही ती काळजी घे जा बाबा. हो बाई मी घेतो. तू फोन करत जातो ना. हा दीपू फोन करत जातो मा.